आज सांगलीमध्ये वेदांत बंडगर या 12-13 वर्षाच्या लहान लेकराला डोळ्यात गोळी घालून त्या ठिकाणी मारण्यात आलं घरी। खऱ्या अर्थानं सांगली जिल्ह्यामध्ये यापूर्वी गुंडागर्दी फोफावलेली होती, पण काही अधिकाऱ्यांनी तिला लगाम घातली। परंतु अलीकडच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य जनतेला जगणं असह्य झालेलं आहे आणि गुंडागर्दीचा धुमाकूळ गावापासून तालुकापासून जिल्ह्यापर्यंत आलेला आहे आणि त्याला लगाम घालणारं कोण नाही आहे। या ठिकाणी निश्चितपणानं कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तुषारजी जोशी हे आलेले आहेत। मी त्यांच्याशी आता फोनवरनं बोललो आणि पोलीस अधीक्षकांना मी या ठिकाणी नम्रपणानं सांगितलं की सांगली जिल्ह्यातली गुंडागर्दी आता तुम्हाला ठुचून काढावी लागेल, मोडून काढावी लागेल। सगळ्या गुंडांच्यावरती मोखा लावा, तडीपार करून चालणार नाही। दुसऱ्या बाजूला वेदांत बंडगर या मुलाचा जीव खऱ्या अर्थानं वाचला असता, परंतु PI संदीप कोळेकर यानं दाखवलेले आपल्या कामामध्ये बेफिकीरपणा न घेतलेलं सिरियस हे प्रकरण, एका बाजूला गुंड खंडणी मागत आहेत, पोलीस स्टेशनच्या दारात गोळीबार करत आहेत आणि कोळेकर सारखे PI जर हसण्यावारी नेत असतील तर अशा PIला ताबडतोब निलंबित करणं गरजेचं आहे। हे सुद्धा मी SP कडे मागणं केलेलं आहे की या अधिकाऱ्याला ताबडतोब तुम्ही निलंबित करा आणि ही मागणी मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्याकडं सोमवारी किंवा मंगळवारी मी भेटून प्रत्यक्षात पत्र देऊन या PIला ताबडतोब निलंबित करण्यात यावं। या PIला कुणाकुणाचे फोन आलेले होते या संदर्भामध्ये याची सुद्धा चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे। आणि दुसरी मागणी मी मुख्यमंत्र्याकडे करणार आहे की सांगली जिल्ह्यातले PI, API, DYSP या सगळ्यांची आता बदली करणं अत्यंत गरजेचं आहे। हे सगळे गुन्हेगारांना मिलीभगत झालेले लोक आहेत आणि त्याचमुळं या जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ असेल, हे गुन्हेगार असतील, गुंडागर्दी करणारे लोक असतील, यांना आश्रय हे आता पोलीस स्टेशनच आमची झालेली आहेत। अशी बिकट परिस्थिती, वाईट परिस्थिती सांगली जिल्ह्यामध्ये कधीही झाली नव्हती आणि म्हणून सगळी पोलीस स्टेशन आता स्वच्छ करणं अत्यंत गरजेचं आहे। कारण सगळे मटके गुटके सगळ्यांचे हप्ते घेऊन हे सगळे अधिकारी फक्त हफ्ता लाव, जो कुछ करना है वो करो, हमें कोई जनते का लेन देन नहीं है, खाली आम्हाला फक्त हप्ते गोळा करा। याने फंटर गाव वाईज फंटर नेमलेले आहेत। एवढ्या पद्धतीनं तळागाळात, आणि हे फंटर कोण आहेत? हे सगळे फंटर गुंड आहेत, गुन्हेगार आहेत आणि हे सगळे फंटर जिल्ह्यामध्ये दारूवाल्याचे, मटकावाल्याचे, जुगारवाल्यांचे सगळ्यांचे पैसे गोळा करतात आणि हे पैसे सगळे पोलीस स्टेशनला येतात। या जिल्ह्यामध्ये DYSP पूर्वी काही DYSPंची जर कारकीर्द बघितली तर ती एवढी दी ग्रेट कारकीर्द होती। DYSP बाहेर पडला की कापायला लागायचे गुंड, परंतु अलीकडच्या काळामध्ये DYSP फक्त वसुलीचे पैसे घेत बसलेले आहेत का काय आपल्या ऑफिसमध्ये, अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये यापूर्वी कधीही आलेली नव्हती। आणि निश्चितपणानं या संदर्भामध्ये मी मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटून आम्हाने खऱ्या अर्थानं एक कर्तबगार अधिकारी, या सगळ्या गुंडागर्दी मोडून काढणारे अधिकारी या जिल्ह्याला आता देणं अत्यंत गरजेचं आहे। ही मागणी मी त्या ठिकाणी लावून धरणार।